14-15 आत्महत्या झाल्या असतील आता पण. लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे. आतापर्यंत अनेक राज्यकर्ते झाले मराठा समाजाचे. मी नेहमीच तुम्हाला सांगतो, यशवंतरावांपासून तर सगळेच, पवार साहेबांपर्यंत विलासराव झाले, वसंतदादा झाले, नारायणराव राणे सुद्धा झाले, अनेक झाले. पण सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करण्याची त्यांची पद्धत होती. बरोबर घेणं म्हणजे विश्वासात घेऊन सगळ्यांना. आता हे काय चाललेलं आहे तुम्ही ते पाहता. याच्यावर मी निश्चितपणे जे आहे, तुम्ही पण बातमी जेव्हा देता तेव्हा भटक्या विमुक्त आणि ओबीसी जे काही लोक आहेत, मतदार आहेत, संघटना आहेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल होते, भ्रम निर्माण होते. आणि मग ठीक आहे, आता मी थोडा काही मोठा नाही, पुढे काय होणार ते सांगण्याचं. ते मुख्यमंत्री आणि बीजेपीचे त्यांचे काही नेते असतील ते बघतील, ते सांगतील. पण एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे, या मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे. ओबीसी हा वर्ग आहे, एक जात नाही. 374 जाती आहेत. कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही. आणि वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्यातले लोक आत्महत्या करतात हे पण आपण पाहायला पाहिजे. यापूर्वी सुद्धा मागच्या ज्या वेळेला असेंब्लीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसी आमचा DNA आहे. आणि खरं आहे, 60-70% ओबीसींनी त्यांना मतदान केलं. मला आता कल्पना नाही त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही, काय त्यांचं ठरत आहे, बघ ते काय करायचं ते. पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे वेधू इच्छितो. ते कालच्या या सगळ्या भेटीमध्ये विखे पाटील हे असं बोलले की जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाजाने कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये, त्यामुळे भुजबळ साहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. हो, EWS जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरातमध्ये, पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं. आम्ही विरोध केला नाही. मराठा समाजात 3 वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले. प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा, आम्ही तो कुठे विरोध केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, इथेच सगळी गर्दी खूप आहे. आणि तुम्ही जर आला तर तुमचाही फायदा नाही, आमचाही फायदा नाही. आता बोलताना ते आरक्षणात धक्का कसा धक्का लागत नाही. खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका दिवसामध्ये. आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं पाहिजे, तुम्हाला सकाळी अर्ज केलं संध्याकाळी सर्टिफिकेट हातात. कसा धक्का लागत नाही. तुम्ही काल पाहिलं कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आझाद मैदानला आला. ते खरे कुणबी, त्यांनी सुद्धा विरोध केला, सक्त विरोध, की आमच्यामध्ये चुकीचे कुणबी जे आहेत भरले जात आहेत, आमचा याला विरोध आहे. आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत. कारण आमच्याकडे 374 जाती आहेत, वेगवेगळ्या जातीचे ज्या संघटना आहेत, नेते आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत, कोण मोर्चे काढतायत, कोण भाषण करतायत, आपण पाहतात हे काय चाललेलं आहे. त्यामुळे धक्का कसा लागत नाही. जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही. पण आम्ही काय म्हणतो, आम्ही कोणाची भांडण करत नाही. ही जरांगे जे आहे सुपर नेते, हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात.
म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो. नाही तर मला काही घेणं नाही बोलण्याचं. आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही. शेवटी 9 जजेस ज्या सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला. तर विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही. पुन्हा शिवाय शाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्ता मारामाऱ्या करायच्या नाही. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते. नवनाथ वाघ मारत त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे, त्याचा एवढा प्रचंड त्याला मारला, त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागलं. या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहे, राजकारणी आहे, ठीक आहे, काही बोलतात ते. विखेंनी जरांगेंची भेट घेतली तशी या मुद्द्यावर तुम्ही आवाज उठवता, तुमची पण भेट घेऊन तुमची पण बाजू जाणून घेणं अपेक्षित होतं. कोणाची? विखेंनी तुमची सुद्धा भेट घेतली असती तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू त्यांना सांगितली असती. आणि ही बाजू सगळं सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिअरिंग पहिली, आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, असं त्या आमच्या जे आमचं ॲफिडेव्हिट होती आपली त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे, तर तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो, काय अडचण आहे. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची, कारण आमचे समाज गरीब आहे, पैशानं गरीब आहे, शिक्षणाने गरीब आहेत, मागास प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. अशी काही कोणाची जर अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ आज 35 वर्षाच्यासाठी लढतोय, तो लढेल. आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत, त्या सुद्धा आता बोलायला लागतील. बघू काय होत आहे ते. ऍक्च्युली आपल्या पॉलिटिकल पॉवर स्वतःही सत्तेत आहे, तर कोणतेही सत्ताधारी नेते म्हणतो तेवढे आक्रमकपणे पुढे येते जेवढी तुम्ही पुढे येतात. त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे, त्याचं उत्तर इतरांनी द्यायचं आहे. काय आक्रमकपणे पुढे येत नाहीत, काय कुठलं प्रश्न त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचारा, मला काय माहिती. मी तर आपलं तयार आहे बाबा, काय असेल ते मी हे सगळं आहे बोलतोय, 35 वर्ष लढतोय, काय व्हायचं असेल ते होईल. साहेब, बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री, त्यांनी असं म्हटलंय की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, कर्जमाफी होऊन त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हटले. वादग्रस्त विधान त्यांनी केले. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.